नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आपण सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्या 3 रांगोळ्या बघतो आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप लक्षात येईल. आणि जर रांगोळ्या आवडल्या तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशा वाटल्या रांगोळ्या. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर आपली ही जी पहिली रांगोळी आहे, सेम डिझाईन आपण याआधी पण काढलेली आहे, पण थोडी खालची डिझाईन मी थोडी चेंज केलेली आहे. फूल काढलं आहे खाली, नक्की बघा तुम्ही. आतमध्ये आपण पाकळ्यांमध्ये पिवळा कलर भरून घेतो आहे. आणि इथे अशी दिव्याची जी ज्योत असते त्या पद्धतीने आपण एक ज्योत काढून घेतली. त्यात पिवळा आणि थोडासा केशरी कलर भरतोय. गौरी गणपती विशेष रांगोळ्या कालच्या भागात बघितल्या का नाही तुम्ही? नसेल बघितल्या तर नक्की बघा आणि कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पहिली रांगोळी आपली रेडी झालेली. किती सुंदर वाटते बघा, दिसायला पण सुंदर वाटते, काढायला पण सोपी तेवढीच. दुसरी रांगोळी आपली स्वस्तिकची रांगोळी आहे. खूप सुंदर स्वस्तिक काढलं आहे. स्वस्तिक प्लस कमळाच्या पाकळ्या या पद्धतीने आपण ही रांगोळी काढतोय. आतमध्ये असे लाल कलरची टिंब टाकून घेतली, म्हणजे काढून घेतलेत. असा पिवळा कलर भरून घेतला आहे मधल्या पाकळीमध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन बदलू शकता. थोडा मोरपंखी कलर छोट्या पाकळीमध्ये आणि हा ऑरेंज कलर म्हणजे थोडा आंबा कलर टाईप आहे. झाली आपली दुसरी रांगोळी रेडी. एकदम छान स्वस्तिकची रांगोळी दिसते ही. तिसरी रांगोळी आपली 3 ते 3 थेंबांची रांगोळी आहे.
क्रॉसमध्ये असे 2 रेषा काढून घेतल्या आणि पाकळीचा आकार देतोय आपण फुलाच्या पाकळीचा. हे मी झाकणाच्या साहाय्याने का दाखवते, जर बोटाच्या साहाय्याने थोडं आकार चेंज होऊ शकतो त्यामुळे. आणि आतमध्ये अशी डिझाईन करून घेतली. दोन पाकळ्यांच्या मध्ये ती जागा आहे गॅप, त्यामध्ये असे छोटे छोटे 3-3 टिंब टाकले आणि असे फुलाचा आकार देतोय आपण. तर या तिन्ही रांगोळ्या आपल्या काढून होत आल्या मैत्रिणींनो. रांगोळ्या कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सगळ्या रांगोळ्या ट्राय करून बघा. असेच युनिक रांगोळ्या बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या भागात अशाच युनिक सुंदर सोप्या रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करत राहा, रांगोळी काढत राहा. धन्यवाद. बाय बाय.